नमो बुद्धाय, जय भीम. मित्रहो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत 25 नोव्हेंबर 1949 रोजी केलेल्या भाषणातून राष्ट्राला दिव्य संदेश देताना म्हणतात, आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट राहू नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण सामाजिक लोकशाहीत परावर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीचा पाया जर सामाजिक लोकशाहीवर आधारित नसेल तर ती टिकूच शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे एक जीवनाचा मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यांना जीवनाची तत्वे म्हणून मान्यता देतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकीय जीवनात आपल्याला समता असेल, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व आपण मान्य करणार आहोत. आणि आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र आपल्या सामाजिक संरचनेच्या कारणाने एक व्यक्ती, एक मूल्य हे तत्व नाकारणे पुढेही चालू ठेवणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात राहणे आपण कुठपर्यंत चालू ठेवणार आहोत? आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आणि जर ती आपण यापुढे अधिक काळ नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती आपण शक्य असेल तितक्या लवकरातल्या लवकरच्या क्षणी दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना या विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या संविधान सभेने इतक्या परिश्रमाने उभी केलेली ही राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रहो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भाषण घटना समितीत 25 नोव्हेंबर 1949 रोजी केलेल्या भाषणातील आहे. व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा, शिवाय इतरांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.